ही बातमी ऐकली आणि मन सुन्न झालं. अगदी काही शब्द फुटेना, डोळ्यातून पाणी येऊ लागलं माझ्या. गडचिरोलीमध्ये स्वतःच्या मुलांचे मृतदेह घेऊन 50 किलोमीटर पायपीट करतायत ही सगळी लोक. कशासाठी? आजूबाजूला दवाखाना नसल्यामुळं मुलांना मरण आलं. गडचिरोलीमध्ये आपल्या राज्यातलं, आपल्या महाराष्ट्र राज्यातलं जिल्हा आहे तो. त्या गडचिरोलीमध्ये आजही आम्ही कुठल्या प्राथमिक सुविधा आमच्या राज्यातल्या खेडोपाडी देऊ शकलो नाही. म्हणजे आज आमच्या मुंबई पुण्यामध्ये झगमगाट आहे, पण एक महाराष्ट्राचा आमचा असा भाग जो आजही अंधारात आहे, ज्याला आजही विकासाची गरज आहे, त्याच्याकडे आमचं राज्य सरकार किंवा कुठलाही पक्ष किंवा कुठलाही सत्ताधारी लक्ष देत नाही. याच्यासारखं दुर्दैव नाही आमचं. म्हणजे आम्ही कितीही इकडं झगमगाटात चांगले आयुष्य आरामात जगतोय, पण कुठेतरी कोणाच्या तरी बापाची पोरं त्याच्या कांद्यावरती मेलेली आहेत. याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाहीये. त्याच्यामुळे आम्ही काय प्रगती करतोय ना, या प्रगतीचा आलेख जरा आम्ही एकदा मांडावा आणि या सरकार आणि या सगळ्या घाणेरड्या प्रशासकीय व्यवस्थेचा जाहीर निषेध करतो मी. साल्यानं तुमची मुलं